स्पोकन ट्युटोरियलच्या मॉडिफाइंग द पेज लेआउट वरील पाठात आपले स्वागत. या पाठात आपण शिकणार आहोत लेआउट्स, ब्लॉक कॉन्फिगरेशन, परमिशन्स आणि ब्लॉक्स काढून टाकणे आणि क्रमाने लावणे. या पाठासाठी आपण वापरणार आहोत उबुंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, ड्रुपल 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राउझर. तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राउझर वापरू शकता. प्रथम लेआउट बद्दल जाणून घेऊ. येथे थीम्स आणि ब्लॉक्सची ओळख करून घेऊ. थीम्स आपल्या साईटला एक सामान्य लेआउट आणि चेहरामोहरा देते. थीम्स बद्दल थोड्या वेळाने जाणून घेऊ. कंटेंट बदलल्याशिवाय ड्रुपल साईटवर थीम लागू करता येतात हे लक्षात घ्या. आणि हे ब्लॉक्सची कलर स्कीम आणि लोकेशन तसेच टेक्स्ट आणि इमेजेस साठीचे सर्व फॉर्मॅटिंग दाखवते. याआधी ब्लॉक्स ही एक प्रकारची माहिती असते जी साईटच्या विविध भागात ठेवू शकतो हे आपण शिकलो. ब्लॉक्स हे ब्लॉक रिजन्समध्ये असून ब्लॉक रिजन्सला थीमद्वारे निर्धारित केले जाते. डिझायनिंगच्या विश्वात आपल्याजवळ ब्लॉक्स, थीम्स आणि मेन्यूज आहेत. पूर्वी आपण थीम्स बद्दल आणि त्या लागू करण्याबद्दल जाणून घेतलेले नाही. साईट तयार करत असताना थीम कधीही लागू करू शकतो हे दाखवण्यासाठी असे करण्यात आले. हे करण्यासाठी आपण आतापर्यंत थांबलो कारण थीम लागू करण्यासाठी शेवटपर्यंत थांबू शकतो हे दाखवायचे होते. परंतु माझी थीम तयार होताच ती लागू करणे मी पसंत करते. आधी तयार केलेली वेबसाईट उघडू. ब्लॉक्स आणि ब्लॉक रिजन्स असलेल्या लेआउटमध्ये जाऊ. ब्लॉक्स आपणास माहिती कुठल्याही ठिकाणी ठेवायला सक्षम करतात. स्ट्रक्चर खालील ब्लॉक लेआउटवर जा. चालू थीममध्ये उपलब्ध असलेले सर्व ब्लॉक्स येथे आहेत. उदाहरणार्थ हेडर, प्रायमरी मेन्यू, सेकंडरी मेन्यू इत्यादी. आपण त्यापैकी काही आधीच स्थानबद्ध केले आहेत. आपण साइडबारमध्ये वेलकम टू ड्रुपलविल हा कस्टम ब्लॉक स्थानबद्ध केल्याचे आठवत असेल. ह्या विशिष्ट थीममध्ये डावीकडील साइडबारमध्ये हे दिसत आहे. आपण डावीकडील साइडबारमध्ये रिसेंट इव्हेंट्स एडेड हा व्ह्यू देखील समाविष्ट केला आहे. आता ब्लॉक्स कसे कॉन्फिगर करायचे आणि परमिशन्स कशा द्यायच्या हे जाणून घेऊ. प्रथम कोणता ब्लॉक कशासाठी आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. येथे वरती डेमॉन्स्ट्रेट ब्लॉक रिजन्स आहे. त्यावर क्लिक करा. जिथे ब्लॉक्सचा भाग असतो तिथे ड्रुपलमधील प्रत्येक थीम अशा प्रकारचे चित्र दाखवते. ब्लॉक हा भाग थीम्सवर अवलंबून असतो. बारटेक्समध्ये हे पर्याय आहेत. सेकंडरी मेन्यू, हेडर, प्रायमरी मेन्यू, हायलाइटेड, फीचर्ड टॉप, ब्रेडक्रम्ब, साइडबार फर्स्ट, कंटेंट, साइडबार सेकंड. आपण कोणताही ब्लॉक कुठल्याही भागात ठेवू शकतो. जसे की कंटेंट हा ब्लॉक कंटेंट भागात डावीकडे असला पाहिजे. एक्झिट वर क्लिक करा. ब्रेडक्रम्स ब्लॉक्स ब्रेडक्रम्ब भागातच राहू द्या. परंतु इतर काही गोष्टींचे स्थान आपण इतर ठिकाणी हलवू शकतो. सर्च हा ब्लॉक हलवण्यासाठी त्यावर क्लिक करून तो ड्रॅग करा किंवा ड्रॉप डाऊन क्लिक करून हेडर हा पर्याय निवडा. ते वरच्या बाजूला स्थानांतरित होईल. अशा प्रकारे वेलकम टू ड्रुपलविल हे साइडबार फर्स्टच्या वरच्या भागात ठेवा. सेव्ह बटणावर क्लिक करून केलेले बदल सेव्ह करा. केलेले बदल बघण्यासाठी होमपेजवर जा. येथे हेडरमध्ये वरती आपला सर्च बार आहे आणि वेलकम टू ड्रुपलविल हा ब्लॉक सर्वात वरच्या बाजूला आहे. अशा प्रकारे आपण ब्लॉक्सची जागा आणि क्रम ठरवू शकतो. आता ब्लॉक्सच्या कॉन्फिगरेशन्स आणि परमिशन्स बद्दल जाणून घेऊ. स्ट्रक्चर खालील ब्लॉक लेआउटवर क्लिक करा आणि रिसेंट इव्हेंट्स एडेड ब्लॉक शोधा. सध्या हे साइडबार फर्स्ट या ब्लॉकमध्ये असून ते प्रत्येक पेजवर दिसत आहे. कॉन्फिगर क्लिक करा. सध्या रिसेंट इव्हेंट्स एडेड ब्लॉक प्रत्येक ठिकाणी दिसत आहे. परंतु आपल्याला ते केवळ इव्हेंट पेजवर बघायचे आहे. इव्हेंट्स या चेकबॉक्सवर क्लिक करून सेव्ह ब्लॉक क्लिक करा. पुन्हा खाली स्क्रोल करा आणि सेव्ह ब्लॉकवर क्लिक करा. बॅक टू साइट क्लिक करा. आता रिसेंट इव्हेंट्स एडेड ब्लॉक तेथे उपलब्ध नाही.
परंतु इव्हेंटवर गेल्यावर आपण रिसेंट इव्हेंट्स एडेड बघू शकतो. आता येथे वेलकम टीओ ड्रुपलविल ब्लॉक खाली आपण वेलकम मेसेज बघू शकतो, जो एकदा लॉग इन केल्यावर पुन्हा त्याची आवश्यकता नाही. हे लपवूया. येथे या छोट्या पेन्सिलवर क्लिक करून कॉन्फिगर ब्लॉक निवडा. Drupal मधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेन्सिल किंवा गिअरचा उपयोग करून फ्रंट एंड एडिट करू शकतो. कंटेंट टाईपद्वारे मर्यादा घालण्याऐवजी यास एका पेज पुरते मर्यादित ठेवू. येथे पहा स्पेसिफाय पेजेस बाय यूझिंग देअर पाथ्स. फ्रंट पेजवर काही दाखवण्यासाठी किंवा काही लपवण्यासाठी एंगल ब्रॅकेट फ्रंट एंगल ब्रॅकेटचा उपयोग करा. कॉपी करून पेस्ट करा. आता शो फॉर द लिस्टेड पेज पर्याय निवडा. आपला वेलकम ब्लॉक केवळ होमपेजवर असेल. आता एक टप्पा पुढे जाऊ. रोल्सवर क्लिक करून एनोनिमस यूझर पर्याय निवडा आणि सेव्ह ब्लॉक क्लिक करा. आता तुम्ही जेव्हा लॉग इन केलेले नसेल केवळ तेव्हा हे दिसेल. आता आपल्याला हा मेसेज दिसत नाही कारण आपण लॉग इन केलेले आहे. लॉग आउट करा. वेलकम टीओ ड्रुपलविल ब्लॉक पुन्हा दिसत आहे. परंतु लॉग इन करून जेव्हा होमवर क्लिक करतो ते येथे दिसत नाही. अशा प्रकारे ब्लॉकमध्ये कॉन्फिगर करणे, त्यांचे स्थान बदलणे आणि परमिशन्स देणे खूपच सोपे आहे. याचा आणखी सराव करा. स्ट्रक्चर क्लिक करून ब्लॉक्सवर क्लिक करा. प्रायमरी मेनू ब्लॉकमध्ये मेन नॅव्हिगेशन आहे. आपण त्याचे स्थान बदलल्यास मेन नॅव्हिगेशन पूर्णपणे वेगळ्या स्थानी गेलेले असेल. येथे खाली आपल्याकडे फीचर्ड, बॉटम फर्स्ट, सेकंड आणि थर्ड तसेच फुटर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ हे ब्लॉक्स आहेत. फुटर फिफ्थ मध्ये पॉवर्ड बाय Drupal आणि फुटर मेनू आहेत. येथे एकही डिसेबल केलेले ब्लॉक्स नाहीत. फुटर फर्स्ट या ब्लॉकमध्ये आपला एखादा मेनू समाविष्ट करू. वरच्या बाजूला स्क्रोल करा. आपले यूझर अकाउंट मेनू शोधून ते फुटर फर्स्ट मध्ये समाविष्ट करा. ते लगेच खालच्या बाजूला जाईल. आता सेव्ह ब्लॉक्स वर क्लिक करा. साईटवर परत जाऊ. खाली स्क्रोल करा. दिसेल की यूझर अकाउंट वरती असण्याऐवजी खाली फुटर मध्ये आले आहे. म्हणजेच कोणत्याही ब्लॉकला कोणत्याही हेतूने कोठेही ठेवता येते. स्ट्रक्चर खालील ब्लॉक लेआउट वर परत जा. आता ब्लॉक काढून टाका. फुटर फिफ्थ ब्लॉक मधून पॉवर्ड बाय Drupal काढून टाका. केवळ ड्रॉप डाऊन वर क्लिक करा आणि नोन निवडा. नंतर सेव्ह ब्लॉक्स क्लिक करा. खाली स्क्रोल करा. पॉवर्ड बाय Drupal हा ब्लॉक आता डिसेबल्ड या भागात बघायला मिळेल. हे पूर्णपणे काढून टाकले गेले आहे हे पाहण्यासाठी बॅक टू साइट क्लिक करा. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात या पाठात शिकलो. लेआउट्स, ब्लॉक कॉन्फिगरेशन, परमिशन्स आणि ब्लॉक्स काढून टाकणे आणि क्रमाने लावणे. हा व्हिडिओ Acquia आणि OS ट्रेनिंग ह्यावर आधारित असून IIT बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाउनलोड करून बघा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI, मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. धन्यवाद.